नमस्कार. काही भाज्या अगदी कमी साहित्यात आणि नुसत्या तेलातल्या असतात, पण एवढ्या चविष्ट होतात. त्यातली ही आहे एक भेंडी. तर फक्त कांदा आणि हिरव्या मिरचीत ही भेंडी अप्रतिम अशी लागते आणि झटपट होते. तर तेल छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यात मी थोडंसं जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडलं की थोडंसं हिंग घालते त्यात. तर सकाळच्या घाईगडबडीत कधी अशा झटपट होणाऱ्या भाज्यांमध्ये ही एक भेंडीची भाजी आहे, की रात्री स्वच्छ धुवून त्याला चिरून अशी डब्यात भरून ठेवली की सकाळी अशी झटपट होते. कांदा थोडासा लालसर झाल्यावर हिरवी मिरची घालून घेऊया. छान असं याला परतून घेऊया. त्यानंतर ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया. तर ही एक भेंडीची भाजी साधी सोपी अगदी, पण चवीला अप्रतिम लागते. तर कांदा छान परतून झाला तर इथे मी भेंडी घालते. मी इथे भेंडी परतली नाही आहे, डायरेक्ट जी चिरलेली आहे ती घालते. ह्याच्यात कोकम घालते, ज्याने भेंडीतला चिकटपणा लवकर निघून जाईल आणि भेंडी मोकळी होईल लवकर आणि त्यामुळं हिरवीगार राहील. कारण की कधीकधी थोडा मी शेंगदाण्याचा कूटही घालते, आम्हाला आवडतं. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, त्याशिवाय ही भेंडी छान लागते. पण शेंगदाण्याच्या कूटमुळं अजूनही भेंडी मोकळी व्हायला लवकर होते, चिकट होत नाही. कारण की कधी-कधी असं होतं की भेंडी चिकट होते, आपण जास्त त्याला शिजवत राहतो आणि ती काळी पडते. तर इथे पाहू शकता एक 10 ते 15 मिनिटात आपली भेंडी तयार आहे. अगदी हिरवीगारही आहे आणि मोकळी झाली, अजिबात चिकटपणा नाही त्यात. तर अशी साधी, सोपी, कमी साहित्यातली भेंडीची भाजी बिना पाण्याची नुसती तेलातली करून पहा. खूप अप्रतिम होते. आवडल्यास लाईक करायला विसरू नका.